नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण्स पॉझिटिव्ह वे या पॉडकास्टवर मी तुमचा होस्ट प्रवीण तुमचं मनापासून स्वागत करतोय. या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण अशा व्यक्तींच्या अनुभवावर, अशा व्यक्तींच्या संघर्षावर प्रकाश टाकतोय त्यांनी अनुभवातून स्वतःचं जग निर्माण केलं. आणि अशाच अनुभवी व्यक्ती शिक्षण क्षेत्र असेल, राजकारण असेल, आरोग्य असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती प्रवीण्स पॉडकास्टवर नेहमी स्वेच्छेनं किंवा आम्ही आग्रहानं त्यांना घेऊन येत असतो. आजचे असेच विशेष अतिथी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. ते विशेष अतिथी कोण आहेत त्या अगोदर जाण्या अगोदर एक गोष्ट मला तुमच्याशी डिस्कस करायची आहे. आज जर पाहिलं ना, स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रामध्ये घ्या, भारतामध्ये घ्या, दरवर्षी 10 ते 15 लाख मुलं तयार करत असतात. आणि जागा किती असतात हे तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना हार्डवर्क लागतं, खूप अभ्यास लागतो, खूप मेहनत लागते. त्याबद्दल आमचं आणि तुमचंही दुमत नाही, ते लागतच. स्पर्धा परीक्षेत परीक्षेत जी गोष्ट आपल्याला लागते ना, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, स्पर्धा परीक्षा आणि भावनिक बुद्धिमत्ता हा आपल्या पॉडकास्टचा विषय आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जर अपयश आलं, अभ्यासाचा कंटाळा आला, 2 वर्ष 3 वर्ष जर मला नकारात्मकता वाटते, जर मी 2-3 स्टेज देऊन देखील पास होत नाही ना, तर ते टॅकल करण्यासाठी आपलं इमोशनल इंटेलिजन्स हे सर्वांत स्ट्रॉंग पाहिजे. पण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, ते स्ट्रॉंग कसं पाहिजे, अपयशावर मात कशी करायची, आत्मनियंत्रण कसं करायचं, हे सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये माननीय श्री दिनेश ताठेजी आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो तुमच्या या स्टुडिओमध्ये, प्रवीण्स पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो. आम्हाला दर्शकही भावनिक बुद्धिमत्ता हा विषय जो काही आहे हा तुमच्याकडून वेगळ्या अँगलनी आपण निश्चित जाणार आहोत. काय तुमचा अनुभव थोडासा आम्हाला सांगितला तर होईल. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी दर्शकांना नमस्कार करतो. प्रवीण सर आणि मी बरीच वर्ष आम्ही सोबत कार्य करत आहोत आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रवीण सरांचं जे काही स्किल डेव्हलपमेंटचं योगदान आहे त्याबद्दल मला सुद्धा ऊर्जा मिळते वारंवार. ही इज सिनियर कलीग टू मी. सो सर्वप्रथम प्रवीण सर, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस पर्टिक्युलर पॉडकास्ट. अँड द टॉपिक यू हॅव चोजन इज द रिक्वायरमेंट ऑफ टाइम. इट्स अ नीड ऑन ऑवर. क्योंकि आता जर आपण बघितलं की आता जो काळ आहे, या काळामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येणारी संख्या खूप मोठी आहे. येस. आणि या पूर्ण क्राऊड मध्ये बऱ्याचदा इमोशनल अप्स अँड डाऊन्स खूप होतात. आणि कितीतरी चांगल्या क्षमता असणारे विद्यार्थी फक्त इमोशनल मॅनेजमेंट न करता आल्यामुळे त्या क्षेत्रातून बाहेर पडतात. सो आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला आज 100 चांगले अधिकारी मिळालेत तर त्यापैकी असे येऊ शकतात की जे अधिकारी होऊ शकले नाही, त्यातले उत्कृष्ट अधिकारी आपल्याला आपण गमावलेत असं म्हणता येईल. सो भावनिक बुद्धिमत्ता हा फार महत्वाचा विषय आणि आपण निश्चितच आज हा चांगला टॉपिक घेतलाय. मला आवडेल सर या विषयावर चर्चा करायला. धन्यवाद सर. आणि ज्यावेळेस मित्रांनो आम्ही सरांशी मी या पॉडकास्टच्या अगोदर आपण चर्चा करत होतो तर कुठला विषय निवडावा यावर आमची चर्चा चालू होती. परंतु सरांचं एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून अगदी सरांचा स्वतःचा अनुभव युपीएससीच्या फायनल पर्यंत जाऊन आल्यानंतर त्यांनी एक सुंदर टॉपिक मला सुचवला आणि तो आजचा टॉपिक होता. मला वाटतं सर तुम्ही आजपर्यंत 10 वर्षापासून 15 वर्षापासून मुलांना मार्गदर्शन करतात. मला वाटतं अभ्यास कसा करावा, कुठली पुस्तकं वापरावी याबाबत तुमचा हँड आहेच. परंतु तुम्ही जो मला टॉपिक सांगितलं की सर भावनिक बुद्धिमत्ता घ्या, त्याबद्दल मी तुमचा काळाची गरज होती म्हणूनच आभारी आहे. आपण सुरुवात करूया. आणि सर्वात महत्वाचं, सर स्वतः एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वतः युपीएससीच्या अंतिम परीक्षेला ते जाऊन आले. त्यामुळे मला वाटतं भावनिक बुद्धिमत्ता हा विषय सर चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. ही इज व्हेरी अथॉरिटिव्ह. आणि ज्ञान देणं हा त्यांचा एक आवडता छंद आहे. कदाचित त्याचमुळे हे विद्यार्थ्यांच्या संपर्कात असेल. सर तुमच्या परवानगीनं आजच्या या विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी सर्वांना आजचा जो काही पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण सर स्पर्धा परीक्षेतील पासवर्ड आपण हा शेवटी घेऊन जाणार आहोत सरांच्या मार्गदर्शनाखाली. आजचा विषय आहे आणि आजच्या विषयाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री दिनेश ताठे सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतो.
स्पर्धा परीक्षा आणि भावनिक बुद्धिमत्ता यशासाठी मानसिक स्थैर्य किती महत्वाचं, आजचा हा विषय आहे. मी आहे होस्ट प्रवीण, आणि प्रवीण बरोबर आपण टॉक करतोय. सर, आपण भावनिक बुद्धिमत्ता या विषयाला पूर्णपणे हात घालूया, परंतु ही जी काही स्पर्धा परीक्षा आणि रेग्युलर ज्या काही आपण 10th म्हणा, 12th म्हणा किंवा ग्रॅज्युएशनच्या एक्झाम्स म्हणा, एक्झॅक्टली या दोघांच्या मध्ये काय तुम्हाला फरक वाटतो, की मुलांनी या दोन्ही परीक्षेकडे स्वतःचा दृष्टिकोन कसा डेव्हलप करायला पाहिजे? हा माझा पहिला प्रश्न असेल तुम्हाला. बघा, आता साधारणतः 10वी-12वीच्या निकालानंतरच आता पालक फार अग्रेसिव्ह झालेले आहेत. त्यामुळे जे विद्यार्थ्यांचं करिअर निवडायचं आहे ते फार अर्ली फेज ऑफ लाईफ मध्ये ते निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी बऱ्याचदा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, कुठल्या क्षेत्रात करायचं का नाही अशी भ्रांत असायची. शिवाय बऱ्याच जणांना युपीएससी बद्दल माहिती नसायची. परंतु आता पालक अवेअर आहेत. त्यामुळे होतंय की स्पर्धा ही फार अलीकडच्या काळात सुरू झाली आहे. आफ्टर इव्हन 10th and 12th, ड्युरिंग ग्रॅज्युएशन दे आर ट्राइंग टू परस्यू फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. सो बेसिक जो तुम्ही प्रश्न मगाशी विचारलात की ते 10वी-12वीचं ग्रॅज्युएशन आणि इतर परीक्षा स्पर्धा परीक्षेत नेमका काय फरक आहे, तर यावेळी आपण ज्यावेळी संस्थात्मक परीक्षा देत असतो, ज्यामध्ये आपल्या एसएससी बोर्डाची परीक्षा असेल, सीबीएसई परीक्षा असेल, आयसीएसई बोर्ड असेल, त्यावेळीची परीक्षाची नुकतीच आता काही विद्यार्थी मोकळे झालेत, परीक्षा देऊन सुट्ट्या एन्जॉय करतील आता काही दिवस. शिवाय 12वीची परीक्षा असेल किंवा ग्रॅज्युएशनची परीक्षा, या सगळ्यांमध्ये आपण एका विशिष्ट अभ्यासक्रमाला घेऊन त्या अभ्यासक्रमासोबत चालत असतो. मग कला शाखेचा विद्यार्थी असेल, विज्ञान शाखेचा असेल, कॉमर्स शाखेचा असेल, तर या शाखांनुसार त्यांचा अभ्यासक्रम असतो, त्याचा तेवढा ते अभ्यास करत असतात. परंतु स्पर्धा परीक्षा ज्यावेळी जग म्हणतो आपण, त्यावेळी हा जो काय अभ्यासक्रम आहे तो थोडा व्यापक होतो. इथे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ची फार मोठी रिक्वायरमेंट असते अलॉंग विथ द फॅक्ट्स. त्यामुळे हा जो क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्र, हे थोडंसं व्यापक असं म्हणता येईल. आणि एक मला आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की पूर्वी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे मुलं वळत नव्हती. म्हणजे आम्हाला असं आठवतं की ज्यावेळी साधारणतः 10-12 वर्षापूर्वी जी संख्या होती महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांची युपीएससी मधनं पास व्हायची, ती फार कमी असायची. अगदी 10 ते 15-20 अधिकारी महाराष्ट्रात घडायचे. परंतु आज घडीला अभिमानाची बाब आहे की 100 पेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्रात सिलेक्ट होतात या पदांवरती. सो ही एक चांगली गोष्ट आहे की इकडे विद्यार्थी वळत आहेत. तर स्पर्धा परीक्षा क्षेत्र एक आकर्षक आहे. तिथे तुम्हाला पद, पैसा, प्रतिष्ठा मिळते. तुम्ही एका चांगल्या पदावरती विराजमान होतात. मग तुम्ही युपीएससीच्या परीक्षेतनं कलेक्टर, IAS, IPS, IFS असे अधिकारी होऊ शकतात, किंवा एमपीएससीच्या परीक्षेतनं सुद्धा तुम्ही नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, कक्षाधिकारी अशा विविध पदांवर जाऊ शकतात. डेप्युटी कलेक्टर एमपीएससीतली एक चांगली टॉपमोस्ट पोस्ट आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये तर विशेषतः STI, PSI, ASO या पोस्टसाठीचं आकर्षण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे तुलनेनं स्पर्धा परीक्षांची खूप मोठी उपलब्धता जी आहे, त्यामुळे विद्यार्थी वर्गाचं तिकडे वळणं हे साहजिक आहे. मला तर सरांनी तुम्ही डिस्कशन करताना ज्यावेळेस आपण पाहिलं की 10वी-12वी ग्रॅज्युएशन आणि स्पर्धा परीक्षेत, तर त्यातला तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या की फॅक्ट आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, ह्या दोघांच्या मध्ये हा डिफरन्स स्पर्धा परीक्षा नक्कीच करते. तोही पॉईंट तो विद्यार्थी मित्रांनी त्यातला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हा खूप महत्वाचा आहे. पण सर, यातलाच एक सब क्वेश्चन, जसं म्हटलं जातं की स्पर्धा परीक्षेची तुम्ही स्वतः एक विद्यार्थी म्हणून तयारी केली, आज तुम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून आहात, तर तुम्ही मला वाटतं जी काही आव्हानं जी काही आहेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ती कुठली आव्हानं येतात आणि ती आता सध्या मुलं कशा पद्धतीने ती पार करतात, हा माझा या संदर्भातला नेक्स्ट क्वेश्चन. खूप छान प्रश्न आहे. खरं तर आपल्या मुद्द्याला धरूनच हा प्रश्न येतो म्हणापणे. आव्हानं खूप मोठी आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येताना विद्यार्थ्यांना जी ओढ असते, आकर्षण असतं, त्यामुळे सुरुवात खूप छान होते, फ्लॉलेस होते, तुलनेनं ते आकर्षण असतं. परंतु ज्यावेळी इथं आल्यानंतर कळतं की अभ्यासक्रमाची जी रिक्वायरमेंट आहे ती खूप मोठी आहे, व्हास्टनेस आहे. तो एक अभ्यासक्रम खूप मोठा असतो. कारण आतापर्यंत आपण असं समजूयात की शालेय स्तरावरती किंवा महाविद्यालय स्तरावरती जो रेफरन्स बुक वापरलं असतं ते साधारणतः 100-200 पानांचं रेफरन्स बुक. बरोबर. इथे एका विषयाचं रेफरन्स बुक हे साधारणतः 600-700 पानांचं, आणि विषयांची खोली सुद्धा फार जास्त असते. त्यानंतर आणखी एक चॅलेंज असा असतो की तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तर करायचीच आहे, काही विषयात फॅक्ट्स पण लक्षात ठेवायचे, आणि त्याही पेक्षा अत्यंत महत्वाचं चॅलेंज म्हणजे आता या परीक्षांचं स्वरूप हे लेखी होऊ लागले. आणि मी असं म्हणेन की लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोना काळामध्ये काही अंशी असं म्हणू शकतो विद्यार्थी लिखाण करायचे विसरले, तर ते लिखाणाची सुद्धा एक कसोटी लागणार आहे विद्यार्थ्यांची. सो ही झाली आव्हानं ती स्पर्धा परीक्षेची रिक्वायरमेंट मधली, परीक्षेच्या स्वरूपानुसारची. ओके सर. परंतु अभ्यासक्रम वगळता याची जर आणखी जर कुठली आव्हानं असतील तर मी त्यावर भर देईल, ती म्हणजे कणखर मानसिकतेचं आव्हान.
कारण ही स्पर्धा परीक्षा ही संयम पाहते विद्यार्थ्याची. इथे संयम तर लागतातच, चिकाटी लागते, आणि कुठेतरी ही तयारी करताना विद्यार्थी जे आहेत ते डिमोटिवेट होतात, डिमॉरलाइज होतात, आणि विशेषतः कधी कधी तर असं होतं की थकवा खूप येतो यांना, विद्यार्थ्यांना, की सिलेक्ट नाही झालो तर त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणाचा एक ब्लेम गेम नावाचा आहे, की बाबा तो झाला, हा नाही झाला. तर तो जो फॅक्टर आहे, हे जे स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाबाहेरची आव्हान आहे, ती मला वाटतं जास्त महत्वाची आहे. मित्रांनो, सरांनी आपल्याला 2 गोष्टी त्याच मी समराईज करतो. तुम्ही सर्वात अधिक भर दिला की अभ्यास पाहिजे, आणि त्यातल्या त्यात आताचं जे काही चॅलेंज सांगितलं कोरोना नंतर एमपीएससी परीक्षेचं सब्जेक्टिव्ह म्हणजे लिखाण हा एक चॅलेंज आहे. जर आपले चॅलेंज लक्षात आले ना तर त्याच्यावर काम करता येतं. पण सरांनी दुसरा जो काही पॉईंट सांगितला ना तो थोडासा मानसिकतेच्या अँगल, थोडासा त्याला इमोशनल इंटेलिजन्सच्या अँगलने सरांनी सांगितलं. सर, मग नेक्स्ट प्रश्न जो काही आहे हा नेहमी IQ आणि EQ हा थोडासा कन्फ्युजिंग पार्ट आहे. नक्की मग आता यातला IQ कुठला आणि यातला EQ कुठला, म्हणजे स्टुडंट कुठे EQ येतो, हे कसं सिंपल एखादं एक्झाम्पल देऊन आम्हाला सांगितलं बरं होईल. बघा, खूप सुंदर अगदी प्रश्न आहे हा. मी इथे असं सांगेल सर की इंटेलिजन्स कोशंट, ज्याला आपण IQ म्हणतो थोडक्यात, बुद्ध्यांक मराठीमध्ये आपण म्हणूयात, तर हा जो बुद्ध्यांक आहे हा 2 पद्धतीचा. एक तर हा अनुवंशिक सुद्धा असू शकतो. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला जर शिक्षण पिढी जाताना मिळत असेल तर तो एक चांगला भाग त्या मुलाला मिळतो अनुवंशिक. आणि दुसरा तो ग्रोन अप सुद्धा असू शकतो. आपण कुठल्या वातावरणात शिकतो, कसं शिकतो, शिक्षण कसं घेतलं, विद्यार्थ्यांची त्या विषयावरची पकड कशी होती, अंडरस्टँडिंग कशी आहे, कॉम्प्रिहेन्शन कसं आहे, ऍबिलिटीज काय काय, त्यानुसार IQ हा कॅल्क्युलेट केला जातो. त्याला आपण इंटेलिजन्स कोशंट म्हणतो, बुद्ध्यांक. ओके. आणि साधारणतः बुद्ध्यांक मध्ये असं समजूयात की आपण बऱ्याच जणांचा बुद्ध्यांक एक आपण असं ऍव्हरेज श्रेणीमध्ये असं 90, 105, 110 या श्रेणीमध्ये आपल्याला तो बुद्ध्यांक पाहायला मिळतो. तुम्ही IQ बद्दल बोलतो. तो साधारण किती बोलला सर तुम्ही ऍव्हरेज विद्यार्थ्यांचा? साधारणतः 90, 105 पर्यंत हा आपल्याला IQ असलेला आढळतो. 90 ते 105 दरम्यान. 105. परंतु हे जर तुम्ही EQ बद्दल बोललात, आणि जी की काळाची गरज आहे की आज EQ वर फोकस असावा असं आम्ही वैयक्तिक मांडत असतो. सर्वप्रथम EQ काय आहे हे मला सांगणं अपेक्षित आहे. तर EQ म्हणजे इमोशनल कोशंट. तर विद्यार्थी मित्र हो किंवा जे पालक इथं ऐकत असतील आज सेवला, तर त्यांना मी आवर्जून सांगेल की आपण EQ वर फोकस करणं का गरजेचं आहे. तर IQ हा इंटेलिजन्स कोशंट बुद्ध्यांक, तुम्ही जे शाळेमध्ये मार्क्स मिळवतात, कॉलेजमध्ये पर्सेंटेज मिळवतात, एखाद्या परीक्षेमध्ये स्कोर आणतात तुम्ही, जो तुमचा रँक असतो ते तुमचा IQ दर्शवतं. सो IQ टेस्ट आणि ह्या काय कॉलेजची मार्कशीट किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्कोर आहे तो काही फार वेगळा नाहीये. सो तो तुमचा IQ दर्शवत असतो. असं म्हटलं जातं की IQ मुळे कॉलेजमध्ये किंवा संस्थेमध्ये नोकरीमध्ये प्रवेश मिळतो. परंतु EQ म्हणजे तिथे प्रवेश मिळाल्यानंतर तुम्ही पुढे त्या पदावरून पदोन्नती कशी करत जातात, खूपच छान, किंवा त्या पदाला तुम्ही न्याय कसे देतात. सो इमोशनल कोशंट म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन करतो. मग ते ड्युरिंग एक्झाम पण गरजेचं आहे आणि आफ्टर गेटिंग सिलेक्टेड सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे EQ वर आपण भर देणं आवश्यकता आहे असं मला वाटतं. सरांनी मला वाटतं खूप सुंदर पद्धतीने, म्हणजे जी काही प्रायमरी रिक्वायरमेंट आहे कुठल्याच संस्थेमध्ये एंट्री करण्यासाठी IQ हवा आहे पहिल्यांदा, आणि त्याच्यात जर मेंटेन जर करायचं असेल तर EQ हवा आहे. आणि मला वाटतं तुम्ही समराईज करताना हे पण सांगितलं की दोघांचाही बॅलन्स महत्वाचा. एक जे काही सर आतापर्यंत जे काही विद्यार्थी तुम्ही मार्गदर्शन करत असताना IAS झालेत, IPS झालेत, बँकिंग मध्ये सिलेक्ट झाले, हा एक यशस्वी विद्यार्थी ज्यावेळेस तुम्ही पाहता, आणि दुसरा एक असा विद्यार्थी आहे की तो तुमच्याच मार्गदर्शनाखाली कदाचित त्या परीक्षेमध्ये तो सिलेक्ट नाही झालेला. बरोबर. मग आता हा यशस्वी विद्यार्थी आणि अपयशी विद्यार्थी जो की समॉट एक्सटेंड डिमोटिवेटेड झालेला आहे, या दोघांच्या मानसिकतेत तुम्हाला काय फरक जाणवला या भावनिक बुद्धिमत्तेच्या? थोडस मी या प्रश्नाला बदलेल सर, तुमची परवानगी घेऊन. मी असं म्हणेल की जे विद्यार्थी यशस्वी झाले, IAS IPS पद असतील किंवा डेप्युटी कलेक्टर आहात, तहसीलदार मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहेत किंवा कुठल्याही सरकारी विभागामध्ये कार्यरत आहेत, सो त्यांचं आपण खरंच म्हणू शकतो कणखर मानसिकता असते. परंतु जो दुसरा शब्द तुम्ही वापरला की जे अपयशी झाले, मी त्यांना अपयशी म्हणणार नाही सर. सर्वप्रथम हा मुद्दा पालकांनी सुद्धा लक्षात घ्यायला हवा की प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस हा शिक्षण घेत असतो, शिकत असतो. आयुष्य आपण निरंतर माणूस एक विद्यार्थीच असतो. त्यामुळे जे विद्यार्थी सिलेक्ट होऊ नाही शकले, अपयशी न म्हणता आपण असं म्हणूयात की ते सिलेक्ट नाही झाले त्या पदावरती, तरी सुद्धा त्यांनी इतर ज्या क्षेत्रामध्ये ते गेले त्या क्षेत्रात खूप प्रभावी असं त्यांनी वर्चस्व निर्माण केले. तुम्ही बघू शकता आमचे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी खूप सुंदर अशी प्रॅक्टिस चांगली केली आणि त्यानंतर वकिली चांगली LLB केलं, आणि प्लॅन B सहित त्यांनी काय केलं की खूप सुंदर पद्धतीने त्यांनी गव्हर्नमेंटच्या ज्या इतर
पदांच्या परीक्षा असतात त्या दिल्या आणि मग सॉलिसिटर जनरल किंवा आपण म्हणतो ना पदावाईज गेले ते कुणी आज जज आहेत. म्हणजे मला असं वाटतं मला 12 वर्षापूर्वीचे विद्यार्थी त्यानंतर आज खूप चांगल्या पद्धतीनं कुणी जज पदावरती कुणी सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली. सो ते ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्लॅन बी निवडलाय त्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगलं नाव कमवलं. थँक्यू सर, तुम्ही मला करेक्ट केल्याबद्दल. की हा अपयशी तुम्ही न म्हणता अपयश झालेले विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये सक्सेस झालेले आहे. पण आता याच मला असं म्हणायचं की ज्या वेळेस ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे काही सक्सेस आहेत किंवा जे अभ्यासाची तयारी करतात, हा इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल कौशल बौद्धिक बुद्धिमत्ता ते शिकतात असं म्हणता येईल का? ज्यांना कदाचित IAS होता नाही आलं, IPS होता नाही आलं, परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना जो काही आपण कणखरपणा शिकला, बरोबर तोच त्यांना पुढे दुसऱ्या फील्डमध्ये यश द्यायला किती पद्धतीने कारणीभूत ठरतो. खूपच महत्वाचा आहे हा कणखरपणा. किंवा आपण म्हणजे आम्ही तर अगदी बोली भाषेमध्ये मी असं म्हणतो की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी कराच, कारण ते स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर तुम्हाला दुनियादारी शिकायला मिळते. दुनियादारी हा शब्द फार महत्वाचा इथे. कारण काय होतं की आपण अभ्यासक्रम जर बघितला स्पर्धा परीक्षांचा MPSC UPSC किंवा इतर, तर त्यामध्ये ज्या विषयांचा घटकांचा समावेश आहे, तुम्ही पॉलिटी घ्या, म्हणजे साधारणतः सायन्सचा एखादा विद्यार्थी आहे किंवा डॉक्टर इंजिनियर आहे किंवा त्याने BSc BCS वगैरे केले, त्या विद्यार्थ्यांनी जर स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर त्याला कधी पॉलिटी किंवा राज्यघटने संबंध येत नाही, परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करताना या विषयाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर तो यावेळी अभ्यास करतो त्यावेळी त्याला कळतं कायदे कसे बनतात भारतात, नियम कसे बनतात, बिल एखादं येतं त्याचं कायद्यात रूपांतर कसं होतं, आपली संस्थात्मक रचना कशी आहे, कशा पद्धतीने देशाचं कामकाज चालतं, स्वतःविषयी देश कसा चालतो. त्यानंतर अर्थव्यवस्था अभ्यास केल्यानंतर त्याला कळतं बजेट कसं चालतं, रुपया कुठून येतो, रुपया कुठं जातो. त्यानंतर भूगोलाचा अभ्यास होतो, इन्व्हेस्टमेंट कशी करावी, कुठल्या भागात करावी, भूगोलाचा संबंध अर्थव्यवस्थेशी कसा जोडता येतो. सो एक मल्टी डायमेन्शनल अप्रोच डेव्हलप होतो. भले त्या विद्यार्थ्याचा आज ना उद्या एखाद्या परीक्षेत सिलेक्शन नाही तरी तो या नॉलेजचा त्याच्या बाहेरच्या कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा त्याच्या कुठल्या ज्या ठिकाणी तो सर्व्हिसला जॉईन होईल तिथे त्याचा निश्चित त्याला वापर होतो आणि त्याची व्हर्टिकल ग्रोथ चांगली होते. व्हर्टिकल ग्रोथ जर हा विद्यार्थी अभ्यास करताना या आत्मनियंत्रण म्हणा, मानसिक स्थैर्य म्हणा किंवा जो काही तुम्ही भावनिक बुद्धिमत्ता पाहताय तो जर शिकला तर तो डेफिनेटली दुसऱ्या फील्डमध्ये त्याचा वापर करू शकतो. आता जे भावनिक बुद्धिमत्तेचे जे काही अलग अलग फॅक्टर्स येतात, जसं आत्मनियंत्रण आहे, मानसिक स्थैर्य आहे, हा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी हे आत्मनियंत्रण, मानसिक स्थैर्य कुठल्या कुठल्या स्टेजवर आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांनी त्याचा वापर करायला पाहिजे? थोडस मी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देईन सर, कारण हा आपला कोर प्रश्न असावा आजचा. ज्यावेळी विद्यार्थी तयारी करत असतो स्पर्धा परीक्षांची, तर त्यावेळी त्याचे दोन पद्धतीचे माइंड काम करत असतात. एक असतं जे ओपन माइंड आपण ज्याला तो तयारी करतोय, आणि एक असतं सबकॉन्शियस माइंड. ओके ठीक आहे. सो इथे विद्यार्थ्यांची तयारी करताना जर विद्यार्थी फर्मली असतील, येस फॉर शुअर आय एम गोइंग टू प्रिपेअर फॉर दिस पर्टिक्युलर पोस्ट, मला IAS व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय किंवा मला एका अमुक पदावर PSI व्हायचंय, असं जर त्यांचं काही ध्येय असेल निश्चितपणे आणि ते जर पूर्णपणे त्यावर काम करत असतील तर त्यांना असं म्हणू शकतो आपण की इमोशनल इंटेलिजन्स मध्ये कम्पॅरेटिव्हली प्रॉब्लेम्स कमी येतात, स्टॅबिलिटी ठेवायला प्रॉब्लेम्स कमी येतात. परंतु काही विद्यार्थी असे असतात की जे सबकॉन्शियस माइंड मध्ये घेऊन चालतात, ठीक आहे माझं बॅकअप आहे, मला माझे वडील ओके, आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा मला व्यवसाय आहे किंवा नाही मी माझं हे करल, एखाद वर्ष पाहिलं नाही तर माझं मन निघून जाईल. सो हे जे सबकॉन्शियस माइंड मध्ये घेऊन येतात तर तिथे त्यांना इमोशनल चॅलेंजेस खूप येतात. म्हणजे अगदी असं होतं की अगदी पूर्व परीक्षा जर फेल झाला, एखादा पहिला अटेम्प्ट आपण देताना पूर्व परीक्षा फेल झाला, तर हा जो विद्यार्थी ज्याच्या सबकॉन्शियस मध्ये काय आहे तरी चालू आहे तर तो फार लवकर ड्रॉप आउट होतो. आणि तुलनेनं जो फर्म मानसिकता घेऊन आलेला आहे तर तो मात्र चिवटपणे टिकून राहतो. सो हा पहिला फरक येईल. त्याला थोडंसं इलॅबोरेट करूयात. ही सुरुवातीची जी गोष्ट झाली सबकॉन्शियस माइंडची. आता ड्युरिंग प्रिपरेशन आणखी काही इमोशनल चॅलेंजेस येतात. दुसरा कुठला येतो, समजा तुम्ही सिरियस ऍस्पिरंट आहात, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होतं की एखाद्याला यश आलं ना आपल्याला यश नाही आलं, तो कम्पॅरिझन जो आहे तो स्टॅबिलिटीला खूप मोठा धक्का असतो. नेहमी स्वतः अनुभवलंय. माझे रूममेट्स वेगळ्या पदावरती आज अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि मी एक सिलेक्शन झालं नाही फायनल मध्ये माझं, त्यामुळं तो जो काळ असतो तो काळ फार कठीण असतो स्वतःला सांभाळायला, परत उभारी घ्यायला, पुन्हा नव्याने तयारी करायला. आणि आज सोशल मीडियाचं जग आहे, त्यामुळं आज तर हल्ली कल्चर आलंय की गुलाल उधळणे, फार त्यांची बॅनरबाजी होते गावोगावी शहरोशहरी, आणि त्यामुळे कुठंतरी न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होऊ लागतो. सो हे एक आणखी एक महत्वाचं चॅलेंज आहे जे विद्यार्थी फेस करतात. तिसरं एक चॅलेंज असं आहे की या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत ऐकतात आता सध्या, तेही कदाचित फेस करत असतील, फार लवकर कंटाळा येतो विद्यार्थ्यांना अभ्यासाचा.
आणि एकदा का तो अभ्यासक्रम झाला की तो पुन्हा पुन्हा किती वेळा करायचा ना. So तो एक महत्वाचा मुद्दा वारंवार वाटतो मुलांना की अरे काय आता झालंय माझं, झालंय ही जी फिलिंग येते, आता अजून मी काय करू, अजून मी काय करू. सो तो हा पण एक आपण म्हणू शकतो त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये एक अडचण ठरतो तयारी करणाऱ्या. आणि मल्टिपल फॅक्टर जर बघायला गेलं तर आणखी अनेक आहेत. मित्र संगत कुठली आहे, पालकांचं बिहेवियर कसं आहे, कुठल्या वातावरणात ते राहत आहेत तयारी करणारे. सो देर आर मल्टिपल फॅक्टर्स विच इम्पॅक्ट द स्टॅबिलिटी ऑफ देअर माइंड. व्हेरी सरांनी आपल्याला 3 ते 4 गोष्टी सांगितल्या. त्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये तुमच्याबद्दल काय विचार चालतात, हा एक पॉईंट मला तुम्ही सांगितला. दुसरा पॉईंट सरांनी कंपॅरिझन करून सांगितलं आणि तोही अनुभव स्वतः तुम्ही सांगितला की माझे मित्र सिलेक्ट झाले, त्यानंतरची फिलिंग जी काही असते कंपॅरिझन, हा एक पॉईंट सांगितला. तिसरा पॉईंट मला वाटतं सरांनी जो काही सांगितलं की कंटाळा येणं, अभ्यास करताना कंटाळा येणं, जो मेंटल स्टॅबिलिटी तुम्हाला डिस्टर्ब करतो. आणि चौथा पॉईंट तो प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार व्हेरिएबल आहे. एक जो तुम्ही सांगितलं असतं की कंटाळा येणं की प्रवासामध्ये, आज आपण पाहिलं प्री फेज येते, काही जण प्री मध्ये ड्रॉप आउट होतात, काही जण प्री झाल्यानंतर मेनला येतात, मेन नंतर काही मेन ड्रॉप आउट होतात. कुठे ना कुठेतरी प्रत्येक विद्यार्थ्याला मला हार्डली मला तुमचा अनुभव या क्षेत्रात खूप मोठा आहे की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सगळ्या स्टेज झालाय. माझ्या मते ही नंबर साठी खूप कमी आहे. ऑलमोस्ट म्हणतो 95% ची लोक जी काही आहेत पहिल्या सेकंड कुठेतरी अडखळलेली असतात. मग ही जी काही नकारात्मकता त्यांच्याकडे येते कुठल्या ना कुठल्या स्टेजवर, इंटरव्ह्यू झाल्यानंतर टाळायची असेल तर या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असणारा व्यक्ती कशा पद्धतीने वर्कआउट करू शकतो? बघा, आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच मुळात स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन करणं. आता यामध्ये काय होतं की 2 पद्धतीनं जग या भावनिक बुद्धिमत्तेकडे पाहतो. आपण एक उदाहरण घेऊया रडण्याचं. सो क्राईंग इज अन ह्युमन इमोशन. रडणे मानवी भावना आहे, एकही येते. पण अगदीच फार रडका असेल कोणी, कशालाही रडतोय, तर तेही चुकीचं आहे. आणि कितीतरी परिस्थिती भावना कंट्रोलच होत नाही, अशा वेळी स्वतःला वाहू द्यायला पाहिजे. पण न वाहता आपण आवाजाने पुरुषार्थ दाखवण्यामध्ये रडणं थांबून ठेवणार, तो असा एक वर्ग असतो की जो रडणं थांबवतो. तर दोन्ही पद्धतीने भावनांना कंट्रोल करणं, एक कंट्रोल करू शकत नाही आणि एक अति कंट्रोल करतोय, दोन्ही चुकीचे आहे. तर आपण म्हणतो की ते एक व्यवस्थित भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. नेमकं इथं काय होतं की ही नकारात्मकता जी आहे ती भावनांचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे होतं. ठीक आहे. म्हणजे मी म्हणतो विद्यार्थी काही वेळा अतिशय जास्त फोकस त्यांचा कंपॅरिझन वर देतात आणि मग त्यामुळे ते अनायासे काय करताय, स्वतःची नकारात्मक ओढून घेत आहे. हे क्षेत्र तितकं नकारात्मक नाहीये. फॉर एक्झाम्पल, बरेच विद्यार्थी आम्हाला काय म्हणतात की सर, मगाशी मी म्हणाल तसं की फार कमी चान्सेस आहे सिलेक्ट व्हायचे पहिल्या अटेम्प्ट मध्ये. तसंच ओव्हरऑल विद्यार्थी विचारतो की सर सक्सेस रेशो पण फार कमी आहे ना. स्पर्धा परीक्षेत तुम्ही बघा, ऑलमोस्ट लेस दॅन 1% सक्सेस रेशो. म्हणजे जर 10 लाख मुलं बघतात, फॉर्म भरतात, ठीक आहे, मग त्यामध्ये जर तुम्ही 1000 मुलं सिलेक्ट होत आहेत, मग सक्सेस रेशो फारच कमी आहे, मग या क्षेत्रात काय यायचं, असे काही प्रश्न विचारतात. ही नकारात्मक सुरुवातीलाच असते यांच्या डोक्यामध्ये, निगेटिव्हिटी. तर मग यावेळी मी म्हणेल की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि हे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं म्हणजे काय, तुम्ही जर बघितलं, मान्य 10 लाख विद्यार्थी परीक्षाची तयारी करत असतील, फॉर्म भरत असतील, त्यातले सिरियस एस्पिरंट एवढे नसतात. काही जण फॉर द सेक ऑफ एक्झाम फॉर्म भरतात. एक मोजक्या जर काही सिरियस मुलं म्हटले तुम्ही, तर त्यामध्ये पूर्व परीक्षेतच कळतं कोण किती सिरियसली अभ्यास केला. जर तुमचा अभ्यासाचा दर्जा असेल, तुम्ही पूर्व परीक्षा कट ऑफ मध्ये पास होऊन पुढे जात असाल, तर निश्चितच तुम्हाला लक्षात येईल की मुख्य परीक्षा देणारे म्हणजे पूर्व परीक्षेचे पास होऊन जाणारा पुढचा वर्ग आहे, त्याचा आकडा फार कमी. म्हणजे तो आकडा आपल्याला 10 ते 15 हजारामध्ये मिळतो. आणि त्यामुळे जर खरं स्वरूप पाहिलं कॉम्पिटिशनचं तर ते 15 हजारांचं आहे. त्यातनं तुम्हाला 1000 पोहोचायचंय. आणि इथं मी एक कम्पॅरेटिव्ह उदाहरण देईल. मुलं म्हणतात की सर मग 10 लाखात 15 हजारामध्ये काय की 1000 जण निवडून येत आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की अधिकारी होत आहेत, मग त्यांचं काय रेशो फार कमी आहे ना. तर मी कम्पॅरेटिव्ह उदाहरण देईल. इंडियन क्रिकेट टीम मध्ये किती जण आहे? अजून 11 जण. भारताची लोकसंख्या किती आहे? ऑलमोस्ट मोर दॅन 140. तुम्ही विचार करा आता, जर तुम्ही तो रेशो पाहिला की 11 जण टीम मध्ये जाणार आहे, मग तर कॉलनीमध्ये गल्लीमध्ये असो किंवा कुठे असो कोणी क्रिकेट खेळलंच नाही पाहिजे. पण आजही तुम्हाला बघा सूर्यकुमार यादव सारखे प्लेयर येत आहेत. आता यावेळी कुठला तरी एक नवीन चक्रवर्ती कुठेतरी बॉलर होता, त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खूप परफॉर्मन्स दिला. सो नवीन प्लेयर येतात की नाही. जर सक्सेस रेशो 11 जण सिलेक्ट होणार आहे 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये, तर क्रिकेट खेळणंच बंद करावं सर्वांनी. पण पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून जो त्या क्षेत्रापर्यंत प्रयत्न करतो तो एक ना एक दिवस तिथं पोहोचतो. सो सुरुवात पॉझिटिव्ह माइंडसेट एवढंच मी म्हणेल खूप गरजेची आहे. सरांनी मला क्रिकेट अॅनालॉजीचं खूप सुंदर असं उदाहरण दिलं.
140 कोटी आणि साधारणपणे आपण किती जरी नाही म्हटलं तरी कॉम्पिटिशन खूप आहे आणि शेवटी 11च्या प्लेअर मध्ये येते कदाचित त्यापेक्षा आपलं स्पर्धा परीक्षेचं कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली कमी आहे. पण आपण थोडस ज्यावेळेस भावनिक बुद्धिमत्ता, थोडस मित्र परिवार म्हणा, पिअर प्रेशर ग्रुप म्हणा किंवा कुटुंबाच्या अपेक्षा म्हणा, आणि कधी कधी सर्वात महत्वाचं ह्या परीक्षेची तयारी करत असताना युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी, सीजीएल, कुठेतरी माणूस कुठेतरी समाजाच्या अपेक्षा घेऊन चालतो आणि ह्या समाजाच्या अपेक्षेमध्ये कुठेतरी तो गुदमरून जातो. मग आता एक विद्यार्थी म्हणून ही जे काही 3 घटक आहेत, एक मित्र एक घटक येतो, आपलं कुटुंब एक घटक येतं आणि समाज एक घटक, यांचा जो काही परिणाम त्याच्यावर होतो याला कसं त्यांनी क्रॅक करावं. 3ही घटक फार महत्वाचे आयुष्याचे, कारण मानव हा समाजशील प्राणी. कुठलाही एक घटक चलून चालत नाही. केवळ कुटुंब धरणार आणि मला जग गेलं उडत वगैरे जी काही भावना असतात काही लोक बोलतात ते फार चुकीचं आहे. आपण समाजशील प्राणी आहे. आपल्या जर मोकळ्या आयलंडवर सोडून दिलं, मोकळ्या एखाद्या बेटावरती, निर्मनुष्य बेटावरती, तर माणूस जगू शकत नाही बरं का. आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे. तर आपल्या 3ही घटक फार महत्वाचे. आता इथं सर्वात पहिला मुद्दा मी म्हणेल की जो तुम्ही मागे शब्द वापरला, अपेक्षा. तर बरेच मुलं अपेक्षांना ओझं मानतात. सर मी त्यांना सूचना तर करू शकतो, इथून पुढे तुम्ही अपेक्षांना बळ म्हणा. अपेक्षा या असणारच. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, अपेक्षा असणं ही खरं तर पॉझिटिव्ह बाब आहे, कारण ते तुम्हाला त्या पोटेन्शियलचे, त्या क्षमतेचे विद्यार्थी मानतायत. जर पालक तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला प्रोत्साहन देत आहेत आणि त्या अर्थी तुम्ही अधिकारी होणार म्हणून ते अपेक्षा बाळगताय, याचा अर्थ त्यांना तुमच्यामध्ये क्षमतांची जाणीव आहे. त्याला बळ माना तुम्ही, अपेक्षांचं ओझं म्हणू नका. आजकाल काय होतं सर, बरेच मुलांना चिडचिड करतो आई वडिलांवर, हे असं नाही ना, याला वेळ लागतो ना, हे असं होत असतं तसं होत असतं. विद्यार्थी मित्रावर चिडू नका. आई वडील असो, तुमचे नातेवाईक असो, भाऊ बहीण असो किंवा समाजातील इतर घटक असो, त्यांची अपेक्षा बाळगणं ही पॉझिटिव्ह बाब समजा. ते तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवतायत. फक्त त्यांना एवढं कळू द्यात की थोडंसं मी प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नांना यश आतापर्यंत आला नाही, मी आता कुठे कुठे चुकलो ह्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडा आणि नंतर परत मी सुधारणा करून कशा पद्धतीने नवीन प्रयत्न करतोय ते स्वीकारा. बऱ्याचदा काय होतं सर, यामध्ये रिजिडिटी हा फॅक्टर काम येतो, की काही मुलं रिजिड असतात, की बस धरून ठेवतात, आता हे म्हणजे हेच म्हणजे हेच. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला युपीएससीतनं आयएएस व्हायचं तर आयएएसच. सो मी असे बरेच विद्यार्थी पाहिले की युपीएससी मधनं आयएएस म्हणजे टप्पे दिले त्यांनी पूर्व मुख्यपर्यंत, पण काही वेळा झालं नाही. दे शिफ्टेड देअर फोकस ऑन स्टेट पीएससी आणि ऑल ऑफ अ सडन स्टेट पीएससी म्हणून त्यांना चांगली जॉब मिळाली. आणि आता ते म्हणतात की अरे वा, केंद्रात सिलेक्ट झालं असतं तर मला कुठेतरी दुसऱ्या राज्यात जावं लागलं असतं, मला इथं महाराष्ट्र राज्यात आई वडिलांजवळ पोस्ट मिळाली. तर ती फ्लेक्झिबिलिटी सुद्धा दाखवता आली पाहिजे. नॉट इव्हन एमपीएससी, तुम्ही पीएसआय एसटीआय तयारी करा, हेच नाही. मी तर म्हणतो सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तयारी जे करतायत, पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरा. कारण एक विशिष्ट नॉलेजचा साचा तुमच्याकडे जमा झालेला आहे. इतिहास, भूगोल, पॉलिटी, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, या ज्या काही रिक्वायर्ड गोष्टी आहेत, या सगळ्यांचा साचा तुमच्याकडे आलाय. तुम्ही सर्व परीक्षेचे फॉर्म भरा. अगदी सर, ग्रामसेवक पासून तलाठी असेल किंवा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकांमध्ये स्वराज्य संस्थांच्या भरती असेल किंवा एखाद्या मंडळामार्फत भरती तर निघतात, तर या सगळ्या परीक्षा, या सगळी पदं जी आहेत ही सगळी चांगली आहेत आणि या सगळीकडे जॉबची शाश्वती आहे, सरकारी नोकरी शाश्वती आहे. आपण म्हणतो ना, निश्चितच एम शुड बी हाय. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात. सुदैवानं मला त्यांच्यासोबत लंच करायला मिळालं बरं का. अरे वा, सो खूप मोठी पर्सनॅलिटी. आणि मी वारंवार हे उदाहरण देतो. त्यांचं एक वाक्य होतं की यू शुड ट्राय टू रीच द स्टार्स, यू विल एंड अप रिचिंग द मून. म्हणजे तुमचं स्वप्न मोठं असावं आणि ते नाही पूर्ण झालं तरी तुम्ही नाही ताऱ्यावर तर चंद्रावर तरी पोहोचाल. सो तसं मी म्हणेल की तुम्ही मोठ्या परीक्षेत तयारी नक्की करा, इतरही सगळ्या परीक्षेचे फॉर्म भरा, म्हणजे जिथे कुठे सिलेक्शन होईल तिथे सिलेक्ट होईल. फक्त अपेक्षांना ओझं न बाळगता त्यांना तुम्ही स्वतःची ताकद समजा. मला सरांनी ना एक पॉइंट मला तो खास तो नोट करण्यासारखा वाटला, जे तुम्ही जे समाजाची अपेक्षा, वडिलांची अपेक्षा, मित्रांची अपेक्षा, तुम्ही त्याला सांगितलं पॉझिटिव्ह अटिट्यूडनी तुम्ही त्याला एक बळकटीकरण, हा खूप महत्वाचा पॉईंट. म्हणजे ते म्हणतात की सरांचं म्हणणं आहे की त्यांना तुम्ही निगेटिव्ह म्हणू नका, ते तुमची बळकटी करणं. आणि दुसरा पॉईंट सर, तुम्ही रिजिडिटी, फ्लेक्झिबिलिटी शुड बी कन्वर्टेड टू फ्लेक्झिबिलिटी, रेझिलियन्स, हा पॉईंट सरांनी या ठिकाणी नमूद केला. थोडस सर आपण रॅपअप करण्याच्या आधी शेवटचे मला 2 प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहे. आजचा जो काही विषय होता की स्पर्धा परीक्षा आणि भावनिक बुद्धिमत्ता, जो यश मिळवण्यासाठी आपण चर्चा केली. तर आता मुलांचा एक प्रश्न असतो की सर, भावनिक बुद्धिमत्ता आम्ही वाढवायची कशी? काही नुकसे आहेत का तुमच्याकडे? खरं तर मी मगाशी एक शब्द वापरला कॉमन भाषेतला, तो खरं तर लागू होत नाही तंतोतंत. मी म्हणलं दुनियादारी.
कारण ती ज्याच्याकडे आली ना तर तो कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटू शकतो. So, भावनिक बुद्धिमत्तांमध्ये भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं. तुम्ही विद्यार्थ्यांना काही गोष्टी तिथं काय अशा कुठले फॉर्म्युला नाही, मंत्र नाही. आपण समाजात वावरताना आपण कुठल्या गोष्टींना कसं सामोरं जातो आणि स्वतःच्या मनाचं व्यवस्थापन कसं करतो त्यावरती ठरते. पण काही गोष्टी निश्चितच आपण म्हणू शकतो काही फॅक्टर्स आहे जे त्याला इन्क्रीज करायला मदत करतात. उदाहरणार्थ मेडिटेशन एक खूप महत्वाचं फॅक्टर. आणि आजच्या जगामध्ये काय होतंय की इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडिया सारख्या जगामध्ये मुलांचे, विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीमध्ये पेशन्स फार कमी झाले. आणि ही परीक्षा संयमाची म्हणजे पेशन्स कमी झाले. तर ते बघा ना तुम्ही 30 सेकंदाची रील सुद्धा ते बघू शकत नाही. अगदी म्हणजे कधी सर आपल्याला आठवतं, म्हणजे तुमचाही काळ आठवत असेल, हा रील्स आणि शॉर्टचा कन्सेप्ट आला कधी सर? आता आणि तो जास्त पॉप्युलर झाला लॉकडाऊन मध्ये. ती एक आपल्या समाजाची प्रतिक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये दिसते की वी आर बिकम द व्हेरी. निश्चितच तुम्ही बघा, तुम्ही मगाशी आता छान वाक्य वापरलं की समाजाचे प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. तुम्ही 80च्या काळातले सिनेमे बघा. 80च्या काळामध्ये सिनेमामध्ये हिरो असायचा तो कंपनीचा कामगार आणि व्हिलन असायचा तो कंपनीचा मालक, जो कामगार शोषण करतो. आज बघा अर्थव्यवस्था बदलली, आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. आज ज्या पद्धतीने जग कॅपिटलिझम कडे चाललंय, आज हिरो असतो कॉर्पोरेटचा मालक, श्रीमंत, अगदी मोठ्या मोठ्या ब्रँडेड गाड्या वस्तू घालून फिरणारा, आणि व्हिलन असतात साधे कामगार. सो हे समाजाचं प्रतिबिंब दाखवतात. मी मगाशी आपल्या मुद्द्यावर येतो परत की कसं वाढवायचं इमोशनल इंटेलिजन्स. तुम्ही मेडिटेशनवर एक बोला. मेडिटेशन ही काळाची गरज आहे. इथे संयम वाढतो आपला. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सजेस्ट करत असतो की भ्रामरी प्राणायाम करा, त्यामुळे एकाग्रता वाढायला मदत होते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं ते प्राणायामाचे स्वरूप कसे आहेत, काय आहेत, परंतु हे तुम्ही आता इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. ध्यान केल्यामुळं की कुठेतरी तुमचे पेशन्स वाढतात. सो इमोशनल इंटेलिजन्स वाढायला हे फार होतं. आग्रही म्हणजे अग्रेसिव्ह डिसिजन मेकिंग जी असते ती कुठेतरी कमी होते, काउंटर केल्या जातात तिला. त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे एम्पॅथी वाढवणे. एम्पॅथी म्हणजे काय होतं, हल्ली तुम्ही बघा काही जण तर अगदी त्यांचा फोकस सिलेक्ट होण्याचा काय असतो तर मला पैसा कमवायचा भविष्यात जाऊन. सो दॅट इज रॉंग मोटिव्ह. ओके, आपण समाजाचा देणं लागतो. सोशल आपल्याला काही कॉज आहेत करण्याचे. सो फॉर द ग्रेटर गुड ऑफ सोसायटी वी शुड डू समथिंग. सो ती करण्याची संधी म्हणून या नोकरीकडे बघितलं पाहिजे. सो एम्पॅथेटिक व्ह्यू पाहिजे तुमचा. अदनबदन मी तर म्हणतो विद्यार्थ्यांना जेव्हा कुठं थोडंसं नैराश्य वाटलं तर गांधीजींचं खूप छान वाक्य आहे, वेन यू आर फिलिंग डाऊन लुक डाऊन. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की मला लो वाटतंय, मला काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय, जग पुढे गेल्यासारखं वाटतंय, तर अशा वेळी अजून खाली पहा. मी तर काही विद्यार्थ्यांना सर मी ट्रिपला घेऊन जातो. मागे एक बॅच होती, खूप सुंदर काही छोटी बॅच होती आमची, तर त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आम्ही काय केलं होतं, अनाथालयात घेऊन गेलो होतो. अनाथाश्रमामधल्या काही मुलांना भेटवलं, त्यांचा दिवस पाहिला कसा असतो. आणि तिथं त्यांना प्रचंड मोठी ऊर्जा मिळाली की आपल्या कंप्लेंट्स फारच छोट्या आहेत. मला वाटतं तुम्ही जे मला पहिल्यांदा सांगितलं ना की सर इमोशनल इंटेलिजन्सला कुठल्या मेथड नाही, तर मला वाटतं या उदाहरणासारखं मला वाटतं कुठलं उदाहरण नाही. या व्हिजिट्समुळे काय होतं की एक त्यांच्या काही इतर भावना ज्या आहेत त्या कळतं त्यांना की कुठं कंपॅरिझन कसं करावं. अननेसेसरी ते ओढत असतात स्वतःचा आग्रही भूमिका, ते कुठेतरी त्यांना थांबवतात. आणि हे झालं ज्यांना क्षमवाच्या भावना. काही जणांकडं खरं तर काही विद्यार्थी असे पण असतात ना ज्यांना न्यूनगंड फार लवकर होतो. थोडं काय झालं की न्यूनगंड, थोडं काय झालं की न्यूनगंड. तर मी त्यांना असं म्हणेल की थिंक पॉझिटिव्ह इन अ वे की आपण, तुम्हाला माहितीये का, मी जर फॅक्ट सांगितलं ना तर फार आश्चर्य वाटेल तुम्हाला. साधारणतः दररोज 4 लाख जीव जन्माला येतात या भूतलावर. 64,000 जीव फक्त भारतात जन्माला येतात दररोज. त्यामध्ये एवढ्या राज्यांपैकी आपण दी मोस्ट डेव्हलप्ड स्टेट ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलो, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत जन्माला आलो. त्यानंतर आपल्याला चालू हात पाय डोळे कुठल्याही पद्धतीचं काही हे नसल्यामुळे सगळं काही छान आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, समाजही विश्वास ठेवतोय, आईवडील विश्वास ठेवताय, आपल्यालाही आपल्या क्षमता जाणवत आहे, आपण इथपर्यंत डेअरिंग करतोय, ही पण इन इटसेल्फ खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढं घेऊन चालल्यानंतर आता राहिलंच थोडं अंतर आहे, फक्त प्रूव्ह करायचं. तर तिथे न्यूनगंड बाळगून अर्थ नसतो. ठीक आहे. आणि भाताची 5 बोटं सारखे नसतात. एखादा असेल कदाचित एखाद्या विषयात पुढे, तुम्ही दुसऱ्या विषयात कव्हर करा. अननेसेसरी न्यूनगंड बाळगण्याची भीती बाळगण्याचं काम नाही आहे. खूपच छान, खूपच. मला वाटतं हा जो काही तुम्ही विषय सांगितला किंवा न्यूनगंड न बाळगता पुढे जावं. आता या पॉडकास्टचा समारोप मला जो काही करायचा एका प्रश्नाने, आणि तो माझे दर्शक मनापासून वाट पाहतात.
खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षा आणि यश, खरंच भावनिक बुद्धिमत्ता जर स्ट्रॉंग असेल तर तो विद्यार्थ्यांना काय पासवर्ड देईल किंवा तुमचा काय पासवर्ड असेल आता विद्यार्थ्यांसाठी असं यश काही आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काय पासवर्ड तुम्ही द्या? आता यशाचा असा काही पासवर्ड असतो असं यावर माझं मत खरं तर निगेटिव्ह असेल तर. कारण काय होतं सर की जो विद्यार्थी सिलेक्ट झालाय त्या प्रत्येकानेच एक विशिष्ट साचाच वापरलाय असं काही नाही. देर इज नो युनिफॉर्म स्ट्रक्चर. बरोबर. काय प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने केलं तयारी. ठीक आहे. त्यामुळे ज्याचा त्याचा मार्ग ज्याला त्याला शोधायचा आहे. आपण म्हणतो ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दॅट इज व्हेरी ट्रू इन पर्टिक्युलरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. बट हा काही कॉमन गोष्टी मात्र करायच्या असतात. जसं की आपण असं म्हणू शकतो की अँगर मॅनेजमेंट इश्यू आहेत. कम्पॅरिझन नेसेसरी करू नये. त्यानंतर संयम ठेवावा. आज ना उद्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळतं. आणि ते मी नक्की सांगू इच्छितो, बरेच जण फार लवकर निगेटिव्ह होतात. इथे लक्षात ठेवा, आपल्या प्रयत्नांना यश हे मिळतच मिळतं. ठीक आहे, मिळतच मिळतं. मग हे कदाचित या स्वरूपात नाही मिळालं तर इतर दुसऱ्या स्वरूपात मिळतो. म्हणजे मगाशी मी सांगितलं मी सिलेक्ट नव्हतो झालो, परंतु आज घडीला मला अभिमान आहे की मी दरवर्षी अराउंड 2000 विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो. आणि आज घडीला किती आता मला आकडे सांगताना आणि इतके वेगळ्या पदावरती माझे विद्यार्थी IAS IPS असतील किंवा UPSC MPSC काही अधिकारी झाले आहेत किंवा कोणी बँकेत गेलंय, रेल्वेमध्ये कोणी सिलेक्ट झालंय. सो अनेक वेगळ्या पदांवरती कार्यरत होतं. अगदी मी कुठे फिरायला गेलो तरी मला सहज विद्यार्थी भेटतात की आता माझं मी एका टायगर रिझॉर्टला गेलो होतो, तिथे आमचा एक विद्यार्थी तिथे पोस्टला असल्याला मिळाला आणि मग तो आला, त्यांनी सगळी अरेंजमेंट छान केली. सो आपल्याला त्याचं काय प्रिपरेशन आपण करतो या नॉलेजचा वापर कुठं ना कुठं होतो. यशाची व्याख्या म्हणजे फक्त या पदावर जावं असंच नसतं. तुम्ही सुजाण नागरिक घडतात, तुम्ही तो इतर ठिकाणी वापरता तोही होतो. सो पॉझिटिव्ह माइंडसेटने छान तयारी करावी. कुठल्याही प्रकारच्या भावनांचा अतिरेक होऊ देऊ नये. अगदी फारच भरून आलं मन वाट मोकळी करून द्यावी, पण अगदी रोतलं बनू नये. हे सगळं करताना जिद्दीला जरूर पेटावं, पण त्या जिद्दीने इतरांना दाखवण्यासाठी होऊ नये. आपली ग्रोथ वाढवावी. आपण म्हणतो ना आपली रेष वाढवावी. दुसऱ्याची खोडरबंद कापण्यापेक्षा आपली रेष वाढवावी. पॉझिटिव्हिटी बाळगताना माइंडफुलनेस असली पाहिजे. इथे खूप महत्वाचा एक फॅक्टर आहे सर. यू आर द ऍव्हरेज ऑफ 5 पर्सन्स विथ होम यू स्पेंड मॅक्सिमम टाइम ऑफ युअर डे. तुम्ही ज्या 5 जणांसोबत राहता तुम्ही तसे होतात. आणि मी शाळा कॉलेजची मुलं जर पाहत असतील किंवा पालक पाहत असतील तर मी हा मुद्दा आवर्जून सांगेल की तुम्ही ज्या 5 जणांसोबत राहतात त्यांचा ऍव्हरेज तुम्ही असतो. जर तुमचा मुलगा मुलगी ज्या 5 जणांसोबत राहतात ते जर अगदीच टॉन्टिंग करणारे आहेत, न्यूसन्स आहेत किंवा नाव ठेवणारे आहेत, शिक्षकांना माघारी व्यसनी आहेत, तर तुमचा मुलगा पाल्य जो आहे तो त्याच भागात जाईल. सो तयारी करणारी मुलं सुद्धा हे लक्षात ठेवा की जर तुमच्या सोबतची मुलं चल चहा प्यायला, चल मूवीज बघू, खूप छान मूवी आला, ब्लॉकबस्टर आहे, चल एक काम करतो 2 दिवस काय होतं सण साजरा करूयात, ही जी मेंटॅलिटी की ठीक आहे काय होतं एवढं पुढच्या वेळेस करू, तो या मेंटॅलिटीच्या सोबती असतील सहकारी कंपनी, तर तिथे कुठेतरी त्यांना अडचण येणार आहे. पण हेच जर खेचणारे असतील की सोबतच राहणारा की नाही अरे बाबा एवढी पोस्ट काय होतं, मला अजून काहीतरी करायचंय, माझा स्कोर वाढवायचा आहे अजून, सो ती जर एनर्जी सिंक्रोनाइज झाली तर खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ होते. सो तुमची कंपनी चांगली सांभाळा. ही फार महत्वाचा मुद्दा आहे. सो ही पण एक फॅक्टर आहे इमोशनल इंटेलिजन्स ऍड करताना. म्हणूनच आणि जाताना एक शेवटी इमोशनल इंटेलिजन्सची डेफिनेशन कुठे येऊन गेली नाही, पण प्रॅक्टिकल एक्झाम्पलच्या आधारे सांगितलं मी कंपनी म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हे जर तुम्ही नमूद केलं. मी एक तुमचं मला सहज पुस्तक मिळालं, सरांचं एक पुस्तक आहे दिनेश फेवरेट आयडियाज फ्रॉम द 15 बुक्स. माझे सहकारी आहेत दिनेश सर, त्यांना पुस्तकाचा प्रचंड आवड आहे. आणि जसं सांगितलं की कलाम साहेबांच्या बरोबर त्यांना जेवणाचा अनुभव आला आणि कोर्स पण त्यांचे वेगळ्या पुस्तकातले असतात. त्यामुळे दिनेश सर म्हटलं की पुस्तक आणि पुस्तकाला वेगळं करणार आहे. आता हे मला असं जाताना हा पर्सनल क्वेश्चन तुमचा विचारायचा आहे की तुम्ही पुस्तक लिहित असताना इज इट हा तुमचा स्वतः भावनिक बुद्धिमत्तेचा अंग याच्यामध्ये असा मला दिसून येतो की कितपत खरं आहे असं मला वाटतं. नाही, मी या गोष्टीवर बिलीफ ठेवतो की शेअरिंग ही सगळ्यात महत्वाची भावना आहे जगामध्ये. कारण आपण सोशल प्राणी आहोत आणि लहान मुलं बघा हट्टी असतात, नंतर जसं ग्रो होतात तसे ते शेअरिंग करायला शिकतात. आणि माणूस तितका मोठा जितका तो शेअरिंग जास्त करतो. वा वा. सो मला वैयक्तिक असं वाटतं की बघा ना तुम्ही मोठ्या माणसं उदाहरण गांधीजी असतील किंवा कुठल्याही मोठी व्यक्ती घ्या जगामधील, स्वामी विवेकानंद असतील, ज्ञान घेतलं आणि स्वतःजवळ ठेवलं अशातला भाग नाहीये, शेअर केलंय. मी वैयक्तिक या मताचा होतो की मला पुस्तक वाचायला आवडतात. मग पुस्तकाचा सार मला जर काही रूपात जर कोणाला देता आला, जर ते वाचत असतील नसतील, त्यांना पुस्तकातली काही महत्वाची गोष्ट जर त्यांच्या हातापर्यंत पोहोचली तर त्याची मला मनस्वी आनंद होईल. सो म्हणून मी ते एक प्रयत्न केलाय आणि आता मराठीही करतोय मी. सोशल कॉज आहे तुमचा. कारण 50 पुस्तकं मी वाचणं त्यापेक्षा 50 पुस्तकाचा सार जो लेखकाने तुमच्या हातून देणं
एक वेगळापणा मला वाटला. खूपच छान. मनापासून सर मी तुमचं अप्रिशिएशन करतो. मित्रांनो, ही चर्चा आज आपली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा या स्वरूपाची नव्हती. आज पूर्णपणे वेगळ्या अँगलने आपण घेतली. या ठिकाणी अभ्यासाच्या बरोबर, मेहनती बरोबर तुम्हाला तुमचं मन, मानसिक स्थैर्य, चंचलपणा यावर कशी ताकद मिळवायची आणि ही चंचलपणा परीक्षेतलं अपयश असेल, कुठेतरी आपण स्वतःला कुठेतरी वेगळ्या मार्गाने घेऊन जात असेल, सरांनी सोशल डिस्ट्रॅक्शनचं उदाहरण दिलं. कधी होऊ शकतं, कशा पद्धतीने तुमची कंपनी असावी, त्याचबरोबर जी काही समाजातली अपेक्षा आहे त्या अपेक्षेला बळकटीकरण कसा शब्द वापरायचा अगदी सुंदरपणे सांगितलं. मला वाटतं ही चर्चा ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर परत तुम्हाला एका नवी एनर्जी देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि सर, तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद. खरं तर मी तुमचे आभार मानतो प्रवीण सर, कारण तुम्ही फार आधीपासून माझ्यासोबत आहात. ऍज अ सिनियर कलिग म्हणून तुम्ही पण पाथ फाइंडर म्हणून काम केलंय. अनेक ठिकाणी आपण अनेक महाविद्यालयात सोबत गेलो होतो. इव्हन मला आठवतं, मला वाटतं आपण स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला सोबत गेलो होतो आपल्यासोबत. शिवाय यू हॅव ऑल्सो गिव्हन मी अन ऑपॉर्च्युनिटी टू शेअर अन प्लॅटफॉर्म वेअर I was able to deliver a session on PMT. Yes, sir. Yes, where I had worked 2 years back in 2010 and 2011. So thank you for giving me another opportunity again. So you are doing this very very fine cause. खूप सुंदर काम करतायत प्रवीण सर. आणि मला एक गोष्ट अजून सांगावी वाटते की विद्यार्थी मित्र, मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वारंवार सांगत असतो की सातत्य फार महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे एका थेंब हातावर पडल्यावर काही होत नाही, पण तोच थेंब जर एका फरशीवर सतत सतत पडत असेल तर फरशी फुटून जाते. इतकी ताकद असते एखाद्या गोष्टीला सतत करण्यामध्ये. सो विद्यार्थ्यांनी सातत्य अभ्यासातही ठेवावं. आणि सातत्याचं जर उदाहरण जर मग कोणी असेल तर इथे आपल्या समोर आहेत सध्या प्रवीण सर. एक गोष्ट घेतली, एक ध्यास घेतला की मात्र ती सतत सतत त्या गोष्टीमध्ये वारंवार नवीन नवीन गोष्टी प्रयोग करत राहतात. तर त्या गोष्टीला चिटकून आणि खूप चांगलं मार्गदर्शन करतात. मला वाटतं आता त्यांचे खूप सारे सेशन पण झालेत करिअर गायडन्सचे. सो खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला तुमच्या एंडेवर्स मध्ये. अँड थँक्यू फ्रॉम माय साइड फॉर गिव्हिंग मी सच अ ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला पुन्हा वेळ मिळाला, सरांनी परमिशन दिली तर सरांच्या अजून आपण स्पर्धा परीक्षेची ऍक्च्युअल तयारी कशी करावी ते स्टेप वाईज असेल. पीएमटी हा त्यांचा स्वतःचा विषय आहे. निश्चितच आपण येणाऱ्या पॉडकास्ट मध्ये त्यांचा हा सहभाग घेऊ, त्यांनी परमिशन देतील याची मला पूर्णपणे आशा आहे. अँड पॉडकास्ट इनसाइट्स विथ प्रवीण सर या सेशन्स मध्ये डेफिनेटली आज खूप काही टेकअवे घेतले असेल. तोपर्यंत पुढचा पॉडकास्ट होईपर्यंत सरांसारखेच, दिनेश सरांसारखेच एखादी व्यक्तिमत्व आपल्याला येईपर्यंत अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. अभ्यासाबरोबर भावनिक बुद्धिमत्ता तेवढीच गरजेची असते ही तुम्हाला समजलं असेल. भावनिक बुद्धिमत्ता केवळ स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नाही, जीवनात यशस्वी होण्यासाठी गरजेची असते. हाच सरांचा त्यांच्या वतीने मी पासवर्ड तुम्हाला सांगेल. तुम्ही हे सेशन एन्जॉय केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.